तुम्हाला सुद्धा तुमच्या गुगल पे मध्ये जर पेमेंट करताना किंवा तुम्ही बॅलन्स चेक करताना जर अशा पद्धतीने जर तुम्हाला एरर येत असेल तर हा जर प्रॉब्लेम जर बऱ्याचशाच लोकांना येतो म्हणजे की अशा पद्धतीने तुम्हाला एरर जर शो होत असेल तर हे एका मिनिटाच्या आत तुम्ही फिक्स करू शकता कारण की एकदम सिंपल असतं. बऱ्याचशा जणांना सुद्धा माहिती असेल की जसं की तुम्ही गुगल पेचं पेमेंट चेक करायला गेला किंवा कोणाला पेमेंट जर सेंड करताना जर अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल सारखा तर याला एक सोल्युशन असतं म्हणजे तुमच्या गुगल पे मधून याला सॉल्व्ह करू शकता. पण हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की असे इम्पॉर्टंट जे व्हिडिओज असतात ते या चॅनलवर अपलोड्स होत असतात. यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन आहे ती प्रेस करा अजिबात विसरू नका. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय. जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने जर प्रॉब्लेम येत असेल तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येतो कशामुळे ही एक गोष्ट आपण पाहणार आहोत. दुसरी गोष्ट याला सॉल्व्ह कशा पद्धतीतून करायचं ह्या दोन गोष्टी त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. ज्या काही मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला सांगते ही संपूर्ण प्रोसेस आहे सगळी कंप्लीट पाहायची आहे बघायची आहे कशा पद्धतीने तुम्ही करत आहे आणि ही नंतर आहे ती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सगळ्यात पहिले तर बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला एरर येत असेल जसं की आता ऑलरेडी मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे. बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला एरर येत असेल गो बॅकचा तर याला तुम्ही ते तुमच्या जी की गुगल पे मधून आहे ते सॉल्व्ह करू शकता. बऱ्याचशा जणांना हा प्रॉब्लेम येतो. आता पहिली तर गोष्ट याला प्रॉब्लेम येतो कशाने हे सगळ्यात पहिले समजून घ्या. हा प्रॉब्लेम येतो मेन गोष्ट असते की तुमचा जो की पिन असतो जी की गुगल पेला तुम्हाला माहिती आहे जो की पिन असतो तो पिन तुम्ही 3 वेळा जर चुकीचा टाकला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो 100% तो येणार आहे. याच्यामुळे पहिली तर गोष्ट तुम्हाला जी काय करता तुम्ही 3 वेळा जर पिन चुकीचा टाकला असेल तर तुम्हाला तो हा प्रॉब्लेम आहे तो नक्की येणार आहे. दुसरी गोष्ट याला सॉल्व्ह कसं करायचं चला तुम्हाला मी सांगतो. याला सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं सगळ्यात पहिले तर गुगल पे जी की तुमचं ॲप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येणार जसं की आता मी गुगल पे आहे ते ओपन करून घेतलं आहे जी की अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे. ओके त्यानंतर तुम्हाला घ्यायचं येथे जी की आहे लोगो दिसत असेल ह्या लोगोवर तुम्हाला फक्त क्लिक करून घ्यायचं आहे. ओके ह्या लोगोवर क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता तुम्हाला जी की आहे आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. त्यानंतर बघू शकता येथे तुम्हाला बँक अकाउंटचा एक तिथे ऑप्शन बघायला भेटतो जसं की आता बघू शकता बँक अकाउंट हे जो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या जी की मोबाईलमध्ये किती बँक्स असतील बऱ्याचशा लोकांना 2 बँक्स ॲड असतात 3 असतील अशा बँक तुमची कोणती बँक असेल ती सिलेक्ट करून घ्यायची. ज्या अकाउंटला तुम्हाला प्रॉब्लेम येतोय ते अकाउंट सगळ्यात पहिले ते सिलेक्ट करून घ्यायचं. जसं की आता बँक ऑफ इंडिया एक माझं हे अकाउंट आहे ह्याला मला जर प्रॉब्लेम येत असेल तर याच्यावर मला क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले इंटरनेट असेल ते मी इथून ऑन करून घेतो कारण की इंटरनेट सर्वात महत्त्वाचं. ओके त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार थोडंसं मी इथे ब्लर केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली बघू शकता भरपूर सारे असे ऑप्शन्स भेटतात. येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो फॉरगेट UPI पिन जो की हा ऑप्शन आहे बघू शकता. तर काय करायचं हे जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके यावर क्लिक केल्यानंतर आता येथे काय करायचं आहे एक लक्षात ठेवा की इथे तुम्हाला काय करायचं आहे जसं की सगळ्यात पहिले तर येथे तुम्हाला जी की असेल तुमचे ATM कार्ड जे की नंबर्स असतात लास्टचे ते नंबर्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर जी की लास्टचे एक्सपायरी डेट असते ती टाकून घ्यायची. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो पिन नवीन जनरेट करून घ्यायचा कारण की तुम्हाला तो जो की पिन असतो जुना तो तुम्हाला पहिली तरी गोष्ट माहीत नसणार आहे. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला पिन आहे तो नवीनच जनरेट करायचा आहे त्याशिवाय हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही. ATMचे तुम्हाला इथे नंबर टाकायचे त्यानंतर एक्सपायरी डेट टाकायच्या आणि नवीन पिन आहे तो जनरेट करायचा. जशा पद्धतीने तुम्ही गुगल पेला सेटअप करता स्टार्टिंगला ज्यावेळी डाउनलोड करता ज्यावेळेस तुम्ही बँक ॲड करता त्यावेळेस जशा पद्धतीने डिटेल्स टाकता तशा पद्धतीने तुम्हाला येथे संपूर्ण डिटेल्स आहे ती भरायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो जो खूप पिन टाकलेला आहे तो पिन आहे तो तुम्ही ज्यावेळेस बॅलन्स चेक करायचा होता किंवा कोणालाही पेमेंट सेंड करताना तो फक्त पिन आहे तो तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. हा एकमेव मार्ग आहे ह्या एररचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. फक्त तुम्हाला जी की असेल तुमच्या डेबिट कार्डचा उपयोग करून तुम्हाला फक्त जो पिन आहे तो तुम्हाला तो दुसरा बनवायचा आहे. पहिला पिन आहे तो तुम्हाला चेंज करायचा आहे पहिली तरी गोष्ट. आणि त्यानंतरच तुम्ही ते कोणालाही पेमेंट सेंड करू शकता. तुमचा जो की बॅलन्स असेल तो सुद्धा इथे तुम्ही चेक करू शकता. जी की तुम्हाला इथे बघू शकता जी की इंटरव्ह्यू ATM कार्ड इन्फॉर्मेशन ATM कार्डची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर एक्सपायरी डेट जी की असेल ती पण टाकायची आहे. त्यानंतर इथे ॲरोचा ऑप्शन मिळतो जो क्लिक करून तुम्ही इथून जी की असेल सांग की डिजिटल तुमचा कोड असेल किंवा काय असेल पिन असेल तर तुम्ही तिथून जनरेट करायचा. आणि तो पिन आहे तो तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आहे तो कधीही सांगायचा नाही. ओके अशा पद्धतीतून जो की हा एरर आहे जसं की आता गोष्ट मी स्क्रीनशॉट काढला आहे हा एरर आहे हा जर तुम्ही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता. आणि मेन गोष्ट आहे ह्या जी की मी ट्रिक्स आहे ही ट्रिक जर तुम्ही अप्लाय केली तर 100% तुम्हाला मी गॅरंटी देतो तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला येत होता का नाही ते कमेंट्समध्ये सांगा अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.